नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अफलातून शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पावर्ड बाय डॅन्यूब प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग अँड तुनवाल ई मोटर्स. तर बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातला पहिला आठवडा पार पडलाय आणि महाराष्ट्राच्या घराघरात एंटरटेनमेंटचं तुफान पोहोचलंय, जे आपलं भरभरून मनोरंजन करतंय. अहो, पहिल्याच आठवड्यात इथल्या चहाच्या प्रकरणाने शोचे चाहते वाढवले, तर काही भांडणांनी अनेक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवलेत. काहींनी मेहनतीचं दार उघडून खरोखर मेहनत केली, तर काहींनी शॉर्टकटचं दार उघडून जोरदार सुरुवात केली. पावर की पॉवर चेंबर, विल पॉवर ते मसल पॉवर, हे सगळं बघून एवढंच म्हणेन, तंतोतंत पॉवरफुल असा आठवडा होता. आणि हीच आहे आपल्या बिग बॉस मराठीची पॉवर. पण या सगळ्यात काही जणांच्या जेबेवरचा कंट्रोल सुटलाय, तर काही जणांनी स्वतःवरचाच कंट्रोल सोडून दिलाय. काही आठवडाभर तर दिसलेच नाहीत, तर काही इतके दिसलेत की आज वेळ आली आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची. तेव्हा चला सगळ्यांना दाखवूया आपली भावगिरी. काहींना दाद देऊया, तर काहींना देऊया दणका. त्यासाठी सुरू करूया या सीझनचा पहिला भाऊचा धक्का. तर चला आता वेळ न घालवता थेट जाऊया बिग बॉसच्या घरात. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? सगळे छान नटलात, छान दिसताय सगळेच. तुम्ही पण खूप भारी दिसाले. तुम्ही पण. अहो, तुम्ही तर डॉन आहात, तुमच्याबद्दल काय बोलायचं. मला आणि महाराष्ट्राला पहिला आठवडा कसा वाटला ते तर मी सांगतोच, पण तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगा. पण हा, अगदी तंतोतंत सांगा. सगळ्यात आधी कॅप्टन प्राजक्ता, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. या सीझनच्या पहिल्या कॅप्टन तुम्ही आहात. तुम्हाला हा आठवडा कसा वाटला ते सांगा. मला मज्जा येते खूप, आणि सगळ्यांचं कनेक्शन आणखीन स्ट्रॉंग होत जात आहे. सगळे एकामेकांना समजून घेत आहेत, त्यांचे वीकनेस, त्यांची स्ट्रेंथ सगळी कळतीये आणि मजा येते. खरंच खूप मजा येते, एक्साइटिंग आहे. दीपाली, पोटातला गोळा गेला का? हा, कसा वाटला आठवडा? चांगला होता, मस्त होता. विचार नव्हता केला, त्याच्या पलीकडचा होता. कोण खरं आहे, कोण खोटं आहे, ते सगळं समोर आलं. आणि एका आठवड्यात? हा, बऱ्यापैकी तेवढं थोडंफार तरी कळलंय की कसं 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 आहे. राकेश, येस, आठवडा कसा होता? तुमच्या चहासारखा कडक? कडक एकदम. गुड इनफॅक्ट. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. आधी पण मी केला आहे बिग बॉस, पण इथे मराठीमध्ये थोडंसं खूप वेगळ्या पद्धतीने गोष्टी चालल्या आहेत. लोक थोडी आपली वाटत आहेत आणि आपल्या मातीतली वाटत आहेत, आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. ॲक्च्युली खूप शिकायला मिळतं. आणि वेगळा म्हणजे चांगलं वेगळं आहे ना? चांगलं वेगळं, चांगलं, नक्कीच चांगलं वेगळं आहे. म्हणजे पहिला आठवडा तुमच्यासाठी चांगला वेगळा गेला. चांगला वेगळा गेला ऑनेस्टली. सचिन भाऊ, हा भाऊ, काय म्हणताय? बस तुमचा कसा होता आठवडा? मस्त वाटी राहिनो माले. खानदेशातून मी पहिल्यांदा येऊन त्यांना करता एकदम एक्सपिरियन्स भारी वाटी राहणार. सगळे लोक वेगवेगळ्या एरियातून येईल शेत भारी वाटणं माले. चांगलं आहे. पहिला आठवडा तुम्हाला भारी वाटलाय. तन्वी, येस सर. तुम्हाला कसं वाटलं? छान होता आठवडा. सगळ्यांसोबत पहिल्या दिवशी बॉन्ड झाला, त्याच्यानंतर थोडे थांबा. खरं तर तन्वी, तुम्ही बोलूच नका, कारण तुम्ही बोलायला लागला की तुम्ही थांबतच नाही. अख्ख्या आठवड्यात तुम्ही इतकं बोललात की आता अख्खा महाराष्ट्र बोलतोय. तन्वी कोलते किती बोलते. खरं तर ना, पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही या स्टेजवरती आला त्यावेळेसच तुम्ही नॉनस्टॉप बोलायला सुरुवात केली. त्यावेळी मी तुम्हाला थांबवलं नाही, कारण तो तुमचा पहिला दिवस होता. तो आता पहिला दिवस असो किंवा कालचा दिवस असो, तुम्ही कंटिन्यूस बोलतच आहात. काय ना, तुमचं हे सगळं बोलणं ऐकून
आता मला कंटाळा आला आहे आणि मला पण असं वाटायला लागलं की आता तन्वी कोलते का बोलते. तुम्हाला ना बोलायला आणि भांडायला काहीही कारण लागत नाही. तुम्ही भांडताना हेही बघत नाही की समोर कोण आहे. तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं. तरी तुम्हाला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम काय. गाडीला ना कसे आपले वेगवेगळे गिअर असतात ना, पण तुमच्या रागाला गिअरच नाही आहे. एकच गिअर आहे, टॉप गिअर. राग आला की वरच्या पट्टीवरती. समोर कोणी आलं, जे येईल जसं येईल तुम्ही वाटेल ते बोलता. कशाचंही भान नसतं तुम्हाला. आणि असं बेफाम गेलं ना काय होतं, ॲक्सिडेंट होतो. तन्वी तुमच्या जिभेला ना ब्रेक नावाची गोष्टच नाही आहे. तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे. तन्वी तुमच्यात ना जे आम्हाला या आठवड्याभरात जाणवलं आहे, एक गोष्ट जी ठासून भरलेली आहे ती आहे उद्धटपणा. जनरली ना लोक असं म्हणतात की जेव्हा आपण भरपूर काम करतो, प्रचंड सक्सेस आपल्याला मिळते, लोकप्रियता मिळते, त्याच्यामुळे डोक्यात थोडी हवा जाते, त्याच्यानंतर काही लोकांमध्ये त्याचा ॲरेगन्स येतो, घमंड येतं. पण जरा तुमच्या आजूबाजूला बघा. राकेश, सागर, दीपाली, सचिन भाऊ इतकी वर्ष काम करतायत, प्रचंड पॉप्युलर आहेत. दिसतो का त्यांच्यात ॲरेगन्स. त्यांचे पाय एवढी उंची गाठल्यानंतरही जमिनीवरती आहेत. आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. एक सल्ला देतो तन्वी, पहिलाच आठवडा आहे, स्वतःला आवरा. काय तुमचा एकच अजेंडा दिसतो मला की इश्यू बनवायचा आणि भांडण करायचं. या घरात जेवढी भांडणं झाली त्या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे तन्वी कोलते. तुम्हाला काय भांडणात करिअर करायचं आहे. नाही सर. काय काय चाललंय काय तन्वी. काय म्हणालात सागर कारंडे यांना. दादा बोलला की मी नाही चिटिंग करत आहे, मी नाही भांडत आहे, तूच भांडते. तर मी म्हटलं तू पण करतो चिटिंग, तू पण भांडतो, पण तुझी कॉमेडी करतो ना त्याच्यात सगळं विसरवून टाकतो, त्याच्यात सगळं भुलवून टाकतो. जसं तुम्हाला धक्का मारला आतमध्ये कॉमेडी करता, त्याच्यात मला लागला धक्का, पण मी काहीच बोलले नाही. पण तू जे करतो ना ते लोकांना दिसत नाही आणि बरं, मी एक बोलते मिनिट ते तन्वी दिसतं. तन्वी तन्वी मला सांगा, तुम्ही जसं मला सांगताय तुम्ही तसंच सांगितलं त्यांना. सर तेव्हा सगळेच जण भडकलेले होते आणि तेव्हा मी पण भडकलेली होते, त्यामुळे सूर नाही वर खाली. भडकणं काय, ह्या घरात भडकणार, नो प्रॉब्लेम, ते होणारच आहे. पण आपण शब्द कोणते वापरतोय, कसे वापरतोय, कुठल्या टोनमध्ये बोलतोय आणि तो शब्द कोणाच्या प्रोफेशनवरती जातोय का. तुम्ही पण एक ॲक्टर आहात, तुमचंही प्रोफेशन आहे ना, सारखंच आहे ना. उद्या तुम्हाला कोण बोललं तर. सर पण माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हताच. काय माहीत आहे ना, तुमचा उद्देश जरी नव्हता ना, पण तुमच्या टोनमधून जे बाहेर आलं ते तुमच्या उद्देशापेक्षा विपरीत होतं. तुम्ही ह्या घरात जे काही म्हणणार आहात, तुमचा म्हणण्याचा जे काही उद्देश असेल तो तुमचा टोन डिसाईड करणार आहे. आणि मला सांगा, भांडण मिटवण्यासाठी कोण जर ह्युमर किंवा कॉमेडीचा वापर करत असेल तर चूक काय. सर भांडण मिटवताना नव्हतं, टास्क खेळताना ना त्याने मला जोरात धक्का मारला होता आणि असा एकदम हसत वगैरे मारला होता, जो माझ्या खांद्यावरती लागला आणि मी तिकडे खाली पडले. तर ते मला बोलून दाखवायचं होतं की तू जे कॉमेडी करतोस ना ते दिसत नाही लोकांना, पण ते असतं. त्यांनी अटॅक ट्रिक वापरली होती आणि त्याच्यामध्ये मी पडले होते, हे मला त्याला बोलायचं होतं. पण तेव्हा भांडणच चालू होती आणि आता मला एक गोष्ट सांगा, त्या टास्कमध्ये तुम्ही काय काय केलं होतं ग्राउंडवरती, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. सागर तुम्ही सांगा काय म्हणायचं तुम्हाला याच्यावरती. म्हणजे एवढ्या वेळा समजावून पण तिला समजत नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा ती चुकली, काय काय बोलली मला, मी त्यानंतर तिला ती आली माझ्याकडे, समजवलं तिला म्हटलं ऐकत जा जरा, कान आहेत आपल्याकडे, कानाने ऐकायचं आणि तोंडाने बोलायचं, जेवढं ऐकशील तेवढं कमी बोलावं लागेल, हेही सांगितलं मी तिला. त्यानंतरही पुन्हा आता कॉमेडी केलं, पण यात चुकीचं काय मला कळत नाही आहे. आणि एखादी गोष्ट मिटते, भांडण वाढण्यापेक्षा ते बंद होत आहे, याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय अजून. आणि मी जे नाचत होतो तिच्यासमोर ते बजर वाजायच्या आधीचं होतं,
स्पर्धा सुरू होण्याच्या आधी होतं. आतमध्ये- बरं आता धक्का, आता ह्याच्यामध्ये धक्का लागणार नाही का? आपण एक स्पोर्ट्स खेळतोय त्याच्यामध्ये धक्का लागणार. मग आपण एक काम करूया की सगळे बसूया, हिला धक्का नाही लागला पाहिजे, हिने एकटीने खेळावं. मग सागर, मी तेच म्हणतोय की कॉमेडी करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही. हा, आणि त्या कॉमेडीमुळे जर भांडण मिटत असेल तर ते चुकीचं असूच शकत नाही. पण मुद्दा हा आहे की भांडण जर मिटलं तर तन्वी काय करणार? कारण तन्वीची ह्या आठवड्याभराची इक्विटी फक्त भांडणावरतीच आहे. चला तन्वी, तुम्हाला ह्या आठवड्यात ना मी एक टायटल देतो. तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन. तंटा क्वीन तन्वी कोलते. हेच पाहिजे होतं तुम्हाला? चला तन्वीसाठी टाळ्या वाजूया आपण. वेळ डन तन्वी. काय बोलायचं तन्वी तुम्हाला? सर, मी स्वतःहून मुद्दे उकरायला गेले नव्हते. जेव्हा कोणी काम करत नव्हतं तेव्हा मी फक्त बोलले, कारण कोणीच बोलत नव्हतं याच्यावरती. सो मी पहिला स्टँड घेतला आणि जिच्यासाठी बोलले मी, ती बोलायचं सोडून माझ्यावरतीच सगळे ओरडत होते. आणि जेव्हा सगळे ओरडायला लागले तेव्हा माझा आवाज वाढला. आणि माझ्यात आहे तसं की जेव्हा सगळे बोलतात ना तेव्हा माझा आवाज खूप वरच्या लेवलला जातो. आणि हो, बोललीच नाहीये ती. डायरेक्ट कुठे बोलली आहे? मी सोनालीशीच बोलत होते. नाही मी नाही, डायरेक्ट बोललीच नाहीये. मी सोनालीशी कोणी काम केलं नाहीये, कोणी काम केलं नाहीये, कोणी काम केलं नाहीये, असंच चाललं होतं. मी सोनालीशी बोलते, नाही, तिने उत्तर तुला पण बोलली दिलं ती मला. direct, सोनाली? प्राजक्ताताई, तू सांग. मला माहित आहे ती माझ्या मागेच का लागलेली. मला तर प्राजक्ताताईला पण माहिती आहे, तू तिथे बसली होतीस ना. मी बोलले सोनाली. ते हेच ऐकलं पण बाबू तू की माझ्या- चार वेळा पण तू माझ्यावर का लक्ष देत होती? अगं, कारण तूच काम केलं नव्हतंस म्हणून मी पण मला तसंही काम करायचं पण नव्हतं. तन्वी, मला सांगा, तुम्ही जे काही केलं या आठवड्यात तुम्ही स्वतःला कसं ॲनालाइज करता? सर, मला जिथे वाटलं की हे चुकीचं आहे तिथे मी बोलले. पण त्यावेळेस सगळेच माझ्या अगेन्स्ट फिरले, त्यामुळे मीच चुकीची दिसले. आणि मग माझा आवाज वाढला. मग समोर जे आले त्यांना मी बोलले. हाच माझा प्रॉब्लेम झाला की मी गप्पा बसायला हवं होतं. जे काम करत नाही आहेत त्यांना नको काम करूत, मी करते किंवा बाकीचे करतात ते करू देत असं बोलायला हवं होतं. तन्वी, तुम्ही चांगल्या गोष्टीही केलेल्या आहेत. दीपाली यांचा गॅस चालू होत नव्हता तेव्हा तुम्ही स्वतःहून त्यांना मदत करायला गेलात. पण तन्वी, अशी तुम्ही काय इमेज बनवली स्वतःची की तुम्ही कोणाची मदत करायला जाताय तेव्हाही त्यांना तुमच्या मदतीची गरज नको आहे? दीपाली, जी, का नको आहे तुम्हाला तन्वीची मदत? नकोय मला तिची मदत. कारण मला कुठेतरी असं वाटतं की ती प्रत्येक वेळी ना, आता कोणाचंही म्हणजे करण आणि रुचिता ह्या दोघांमध्ये चाललं होतं, त्या विषयामध्ये पण ती म्हणजे प्रत्येकाच्या विषयात तिला जायचं असतं. आणि तिला असं वाटतं की ती खूप चांगली आहे, तिला सगळं करायचं आहे, तिला द्यायचं आहे, तिला हेल्पिंग नेचर आहे. ती तिच्या तोंडूनच सांगते की माझं हेल्पिंग नेचर आहे, मला हे आवडतं, मला ते करायचं आहे. आणि त्याच्या आधीच माझं आणि तिचं झालं होतं. आणि तिला मी बोलताना ऐकलं होतं की माझं असंच आहे, मी जी बरोबर आहे, मी चेंज होणार नाही आणि मी बदलणार नाही. आणि ते मी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मला हिच्याशी बोलायचंच नाही आहे, मला हिच्याकडनं काहीच घ्यायचं नाही. मला गॅस ऑन करता येत नव्हता. तिकडे मला वाटतं ओम पण होता. मी ओमला सांगत होती की गॅस ऑन कर, पण ती मुद्दामून तिने गॅस ऑन करायला आली. मी करते. मी तिच्याकडे मागितलीच पण नव्हती. मला सांगा, तुम्ही म्हणताय मुद्दामून आले. मुद्दामून म्हणजे का? म्हणजे तिला माझ्याशी बोलायचं होतं, तिला माझ्याबरोबर कन्व्हिन्स. चांगली गोष्ट आहे, यात वाईट काय? चांगली गोष्ट आहे, समजा- पण माझी समजा- इच्छा नाहीये ना, माझं मन नाही करत आहे. अहो, आपण एकाच घरात राहतो. हो, करणार. 3 दिवस आले. ऑफकोर्स आरडी मी करणार, बोलणार. मी बोलतोय, माझं नाव रितेश आहे, हो जी, आरडी नाहीये. जी, रितेश भाऊ. भाऊ पण म्हणू नका, रितेश म्हणा, नो प्रॉब्लेम. येस नो प्रॉब्लेम. येस. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं सगळं भांडण बाजूला ठेवून तुमच्या मदतीसाठी येत असेल तर तुम्ही ते फटकावून लावताय की बाबा नको मला तुझ्या. माझं मन नव्हतं तिच्याशी बोलायचं. नंतर आम्ही जेव्हा एकत्र चपात्या करत होतो तेव्हा तिने माझ्या हातात चपात्या दिल्या, मी घेतल्या होत्या. प्रसंग न बोलता. कोणता होता? दिवस कोणता होता? सणासुदीचा दिवस होता, ती मकर मी संक्रांतीचा खाल्लंय, दिवस होता. मी मी खाल्लं. बोलतो, थांबा 1 मिनिट. दिवस कुठला होता तो? संक्रांतीचा. संक्रांतीचा दिवस होता. काय करतो आपण सणाच्या दिवशी? आपले जे घरातले लोक आहेत, मित्रपरिवार आहेत, सगळ्यांना आपण एकत्र बोलवतो.
रुसवे फुगवे भांडणं हे विसरतो, हे मिटवण्याचा प्रयत्न करतो आपण. एकमेकांना तिळगुळ देतो. तिळगुळ देऊन काय म्हणतो आपण? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि तुम्ही दोघींनी काय केलं? मकर संक्रांतीच्या दिवशी भांडलात. तुम्हाला एक सांगतो, हे बघून त्या दिवशी मी प्रचंड डिसअपॉइंट झालो. शिरा तरी गोड लागला त्या दिवशी. एकीकडे बिग बॉस तुम्हाला तूप पाठवतोय, शिरा बनवा. कारण का बिग बॉसच्या घरातून आम्हाला पण वाटतं ना, केव्हा हा चांगला दिवस आहे, ह्या दिवशी सगळ्यांनी एकत्र यावे. ठीक आहे, टास्क होणार आहेत, भांडणं होणार आहेत, तुमचे काही डिफरन्सेस असतील ते समोर येणारच आहेत, आवाज वर खाली होणारच आहे, काही चुका होतात, पण त्यासुद्धा काही दुरुस्त करायच्या नसतात का? पण ती माझ्याकडे तसं आलीच नाही बोलायला. म्हणजे म्हणतात ना की स्वतःहून एक छान असं बोलतात ना. नाही, काय आहे ना की कधी कधी काय असतं माहिती आहे का, आपण एक पहिली स्टेप घेतो की ठीक आहे मी गॅस चालू करून देते, मग तिथून दुसरी स्टेप सुरू होते. तू शिरा घेणार का? तुला बनवता येतं का? चला माझी मदत कर, आपण एकत्र बनवूया का? ही पहिल्या स्टेपला जर तुम्ही म्हणता नाही चल हो बाजूला, मला काय नको तुझं काहीच, तर माझं म्हणणं आहे 100 दिवस आहेत, हा 3रा-4था दिवस. काय आज जे तुमचे मित्र आहेत ना, माझ्या एक्सपिरियन्सने मी सांगतो, पुढच्या 4 आठवड्यानंतर ते दुसऱ्या ग्रुपमध्ये येतील. हाच प्रकार होत राहणार आहे. जिथं जितकं लोकांचं जमत असेल जमवून घ्या, कारण ह्या घरात जसे तुम्ही खेळताय भांडणं तर होणारच आहेत. दीपाली, माझं एवढंच काम आहे की बाहेरचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते मी तुम्हाला देतो आहे. हा गेम माझा नाही आहे, हा तुमचा गेम आहे, जो तुम्ही या घरात खेळताय, एकमेकांबरोबर खेळताय, एकमेकांशी खेळताय. काही लोकांना कावीळ झालं ना की त्यांना सगळं जग पिवळं दिसतं. तसं तुम्ही स्वतःचं करून घेऊ नका. तन्वी, हां सर. मी चुका दाखवणार, तसं मी पॉझिटिव्ह गोष्टीही दाखवणार. बिग बॉसचा हा जो खेळ सुरू आहे ना, त्यात शॉर्टकटदार असेल, पॉवर की असेल, मग इम्युनिटी मिळवणं असेल, प्रत्येक टास्कमध्ये आपण स्ट्रॅटेजी पण बनवतो. हो. यातून तुम्ही प्रूव्ह केलं आहे की या 17 जणांपैकी काही मोजकेच आहेत ज्यांना हा गेम कळला आहे. त्यातल्या तुम्ही एक आहात. थँक्यू सर. तुम्ही तिथे आज एका वेगळ्या लेवलचा गेम खेळताय. तुमचा गेम चांगला आहे. तुमचा जो स्वभाव आहे, जी भांडण करायची वृत्ती आहे, जो ॲरेगन्स आहे, तो तुम्हाला बुडवणार. सर मी याच्यावर नक्की काम करेन. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही जे केलं, भाऊच्या धक्क्यावर यायच्या आधीच तुम्ही सागर यांच्याशी बोललात, माफी मागितली, तुम्हाला त्याची जाणीव झाली आणि तुम्ही तो गेम अजून पुढे घेऊन जाताय. ही एक चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल माझ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. तुम्ही यावर विचार करा. मी आलोच. You got little इंटरप्शन नको, फक्त इंटरप्शन. इट्स ओके. इट्स ओके. मी हेच तू गोष्ट सांगू तुला. काही गोष्टी आपल्याला लवकर शिकायला भेटल्या, काही गोष्टी आपल्याला लवकर कळल्या. मस्त खेळतेस. त्याचा एक विचार करायचा. I don't know him like this. Yeah. इट्स ओके. इट्स बिग बॉस. आलोय तर चांगलं पण बोलले ते. मस्त खेळते. मला माहिती आहे ग, माझा अँगर जास्त आहे. ठीक आहे ना, come on. I was like, why her? Right? Okay. Don't feel bad. I know the disappointment came not from the show. मला कळलं ना. आता बघ तुझ्या समोर आहे ते. आता मी काय एक्सपिरियन्स, माझ्यापेक्षा जास्त त्यांना कळतो. हो, ते माझ्या आता त्यांच्याशी जेव्हा मी बोलले ना तेव्हा ते काय म्हटले की आता तुम्ही जसं बोलताय ना तो टोन. हा, मी तुला काय म्हटलं होतं, तेव्हा सगळेच मी तुला समजावताना काय म्हटलं होतं, टोन चांगला असं, टोन छान बोल. मी माझ्यावरती गोड. हा, माझा राग थोडा आहे. अरे तुला माहित नाही माझा राग. अरे तुला अजिबात मी माहित लहान आहे, नाही. त्याच्यापेक्षा माझं नाही अजून कंट्रोल होते. मला थोड्या गोष्टी अजून आहेत ज्या सतावत आहेत, पण मी ट्राय करेन नक्कीच की मी नाही रागवणार इथून पुढे जास्त. राहिली जी गोष्ट, हिने मला तेव्हा तिने येऊन मला कधी बोललीच नाही.
त्याच्या आधी भांडण झालं होतं तेव्हा कुठे आली होती माझ्याकडे? तिचं सोडून द्या. तिचा गेम सगळा सुरुवातीपासून सगळ्यांना माहिती. हा मी बघितलं बिग बॉस. रागात किती असं वाटलं मी बोलेन रागात पण आपण उत्तम भाषेत बोलू शकतो, रागात पण. थोड्या वेळाने बोलते, ते थोड्या वेळाने झालं बोलते. ना, त्या परिस्थितीत मला पण असं वाटलं असतं की तू प्रोफेशन बद्दल बोलतेस, तर त्यांना जाऊन समजव. मी सांगितलं विचार. पण मी खरंच मला अशी एकट्याला नाही ना नाहीये की मी वाटलं. कधी आई बाप मला किंवा एकट्याला ऐक ना, घर मला एकट्याला नाही ना वाटलं. बरं यात 17 जणांना वाटलं, तिथे पण वाटलं तेच. माझं मन तिच्याशी नाही बोलायचं. सो तर बोलायचं होतं ना, सगळ्यांची पर्सनॅलिटी वेगळी आहे. ओके यार, ठीक आहे, चालतंय. ॲब्सोल्युटली. नो प्रॉब्लेम. तू हे बोलायला पाहिजे होतं जशी ती सागर दादाकडे गेली. ती माझ्याकडे आलीच नाही की एक म्हणतात ना, आता ती डे वनला ताई करून आली होती, गळबट आई बोलायचं की बाई ताई करत आली अशी. तर तुम्ही ताई. बोललात काय नाही? ती इतकी कधी मग कधी आता माझ्याकडे आलीच नाही तशी. म्हटलं तुलाच ओरडतील तिला, म्हणजे तिचं बोलणार आहेत का नाही, मग नंतर तिला पण बोलते काय काय जे आहे ते बोलतायत ते क्लिअर कट. आता बाकीच्या कंटेस्टंटशी बोलूया, जाऊया बिग बॉसच्या घरात. आता मला अशा कंटेस्टंट बद्दल बोलायचं आहे ज्यांचा काही गेमच नाही आहे. ना त्यांना गेम कळलाय, ना त्यांना काही गेमची पडली. त्यांना फक्त एकच गोष्ट करता येते, एक से एक डायलॉग मारता येतात. त्या आहेत रुचिता जामदार. तुमचा स्क्रिप्ट रायटर कोण हो? काय एक एक डायलॉग मारता तुम्ही. हिम्मत असेल तर मैदानात भेट, आडवा पाडीन भिडून दाखव. आणि ते काय म्हणता तुम्ही ते, मी वाघीण आहे वाघीण. अहो पण महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा मारणारी वाघीण बघितली. रुचिता, पॉवर कीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे? एवढ्या महत्त्वाची गोष्ट तुम्ही सहज देऊन टाकली क्षुल्लक बॅटसाठी. काय तर म्हणे स्विमिंग पूलचं पाणी पी, मी तुला पॉवर की देते. आणि ते या स्टेजवरती तुम्ही काय म्हणाल होतं मला, पॉवर की घेताना काय म्हणाल होतं आठवतं का तुम्हाला? आयुष्यभर स्ट्रगल केले मी, आता मला पॉवरची गरज आहे. सगळा स्ट्रगल तुमचा आयुष्यभराचा त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात डुबवला तुम्ही, बुडवला. मला सांगा करणचं काय चुकलं? त्यांनी बेट जिंकली, पॉवर की मिळवली. मग तो नंतरचा ड्रामा कशाला तुमचा? भीक मागते, पाया पडते. रुचिता, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एक केअरलेस प्लेअर आहात. आणि कधी दिसलं माहिती आहे का मला? पहिल्याच दिवशी घरात पहिल्यांदा जेव्हा सायरन वाजला तेव्हा घरातले सगळे सदस्य धावत गेले की सायरन का वाजला आहे, कुठला टास्क आहे, काय सांगणार आहेत, कशासाठी वाजला आहे. तेव्हा तुम्ही काय करत होता? अर्धा वेळ फक्त मेकअप करत होता. हा तुमचा गेम अवेअरनेस आहे. म्हणजे सगळे पळत आहेत, तुम्ही आपलं मेकअप करत बसलाय. तुम्हाला म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला हे माहीत नाही की काय होणार आहे, कसं जाणार आहे. तुमची ती जिंकण्याची जिद्द होती, मला हे करायचं, मला ते करायचं आहे. सगळं विसरून तुम्ही मेकअप करत बसला होता. बिग बॉस म्हणाले तुफान येणार आहे. तुफान आलं, आणि तुफान येऊ द्या, काय फरक पडत नाही. माझ्यासाठी मेकअप महत्त्वाचा आहे. मी सांगू का, आपण सारखं म्हणतो की ही संधी मोठी आहे, मला हवी आहे. फक्त बोलून दाखवण्यात काही अर्थ नसतो, ते करून दाखवण्याची जिद्द पाहिजे माणसात. तुम्ही ही संधी रुचिता फार हलक्यात घेतलेली आहे. आणि तुम्ही इतकी हलक्यात घेतली ना, जो महाराष्ट्रात बाहेर बसलेला जो ऑडियन्स आहे ना, त्यांच्यातल्या प्रत्येकाला वाटत असेल की कोणीतरी डिझर्विंग कंटेस्टंट तुमच्या जागी इथे असायला हवा होता. कारण का त्या व्यक्तीने ही संधी एवढी कॅज्युअली घेतली नसती. इंग्रजीत एक, म्हणजे सहसा मराठीतच बोललं पाहिजे, पण इंग्रजीत एक वाक्य आहे, यू नेवर गेट सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तुमचं जे पहिलं इम्प्रेशन असतं ना, ते पाडण्यासाठी तुम्हाला दुसरी संधी कधीच मिळत नाही. आपण पहिल्यांदा कसे दिसतोय याच्यावर जी पाहणारी जनता आहे ती ठरवते की कोणाच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे, कुठल्या कंटेस्टंटला आपल्याला सपोर्ट करायचा आहे. काय ना, तुम्ही 2-4 रियालिटी शो करून आलेला आहात.
पण तुम्हाला कळलं असेल, हा बिग बॉस मराठी रियालिटी शोचा बाप आहे, बाप. रुचिता, काय म्हणणं आहे तुमचं? भाऊ, मी खूप गिल्टी आहे. मला माहिती आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली माझ्या एका फालतू बेटमुळे, माझ्या बालिशपणेमुळे. आणि त्या गिल्टमधून मी अजून पण बाहेर नाही पडू शकत आहे. ते जे सगळ्यांना मे बी ड्रामा वाटला असेल, पण तो खरंच ड्रामा नव्हता. ते माझ्या साईडनी माझ्या स्वतःसाठीचा राग होता. ती गिल्ट होती की हे माझ्याकडून काय होऊन बसलं. तो त्याच्या जागी बरोबर होता. त्यांनी खूपदा ते मेन्शन केलं होतं की ही मस्करी आहे, ही मस्करी आहे, ही मस्करी आहे. तो त्याच्यानंतर बोललाही होता की ही चावी मी तुला देईल नंतर, थांब जरा, वेळ आल्यावर देईल मी, वेळ आल्यावर देईल मी. आणि सर, मी जर का खरं बोलायला गेले तर मी त्याला बाहेरनं फॉलो करते. आणि मी जेव्हा इतक्या मोठ्या मंचावर आले, मी जेव्हा त्याला समोर बघितलं ना, मला असं झालं, आई शपथ, मी ह्याला फॉलो करते. आणि जेव्हा आमचं एक मैत्रीचं नातं बनत होतं ना, मला खरंच भारी वाटत होतं. आणि मला असं एक कनेक्शन फील होत होतं. तर मला असं वाटलं होतं की मी या माणसावरती विश्वास ठेवू शकते. आणि माझा तो प्रॉब्लेम झाला की मी खूप पटकन, मे बी 1 किंवा 2 दिवसातच मी त्या माणसावरती विश्वास ठेवला. आणि तो विश्वास तुटला आणि तो माझ्याच बालिशपणेमुळे झाला आहे. आणि मी हे ॲक्सेप्ट करते. नाही, पण विश्वास ठेवणं ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही विश्वास ठेवला म्हणजे काय, बाबा ही माझी चावी आहे, स्वतःकडे जपून ठेव, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, नंतर मला पाहिजे तेव्हा दे, असं म्हणणार होतं का तुम्ही? त्यांनी 10 वेळा सर हे मेन्शन केलं होतं. इव्हन तन्वी समोर सुद्धा. तन्वी पण हे ॲक्सेप्ट करू शकते की ही आमची मस्करी चालू होती. कारण तुमचं काय म्हणणं आहे? सर, मी मस्करी त्याच वेळी बोललेलो ज्यावेळी मी पाणी पिलं आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळेच एकदम शॉक झालेले आणि ती समोर बसलेली. आणि मी तिला बोललो की अगं, मी मस्करीत आम्ही हे सगळं बाहेर करतो, मित्रांबरोबर आम्ही जेव्हा बाहेर जातो हे असे बेट लावतो आणि मी अशा गोष्टी खूप करतो. तर त्यावेळी म्हणजे जेव्हा तन्वी आणि सागरदादा आले आणि ते बोलले की हे असं नको करू, आरोग्यावर हे बरोबर नाही आहे, तर मी म्हणून तिला समजवत होतो की अगं, मस्करीत आम्ही बाहेर हे करतो आणि त्याच्यामुळे हे मी पाणी पिलं. सो मला ह्यांचे जे मतं आहेत ना, हे एवढं काय हे मायने नाही रखत, असं मी बोललो. तर त्यावेळी तन्वी आली आणि ती बोलली, अरे तू असं का बोलला की आमची मतं नाही, आम्ही तुझ्यासाठी चांगलं बोलतोय. तर मी तिला बोललो की अगं, तू आउट ऑफ कॉन्टेक्स्ट भांडते, असं काही नाही आहे, मी तुझ्या बाबतीत काही बोलत नाही, मी फक्त एवढंच बोललो. सो मी हे सुरुवातीला कॅमेऱ्यात पण तुम्ही बघू शकता, आम्ही जेव्हा कॅमेऱ्यात बघून एकमेकांना बोललो की चावीची बेट लागली आहे, स्विमिंग पूलचं पाणी पिणार आणि ही चावी माझ्या हातात देणार, त्यावेळी असं मी काही मेन्शन नव्हतं केलेलं की मी मस्करी करतोय. बेट सरळ कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुमचं म्हणण्याचा उद्देश हा आहे की हे जे अशा बेट्स असतात तुमच्या, की स्विमिंग पूलचं पाणी पिईन किंवा जे मित्रामध्ये करतात, ते तुम्ही मस्करीमध्ये करता. हो, दॅट वॉज युअर कॉन्टेक्स्ट, ते तुमचं कॉन्टेक्स्ट होतं. बरोबर. पण रुचिता, जे आम्हाला टी व्हीवरती दिसलं, जे महाराष्ट्राने पाहिलं, ते हेच आहे की तुम्हाला एक पॉवर की मिळाली, ती तुमच्याकडे होती, तुम्ही एक बेट लावली आणि बेटमध्ये ती पॉवर की आणि त्याच्याबरोबर येणारी संधी ती तुम्ही स्वतःहून गमावली. काय ना की तुम्ही पॉवर की दिली, तिथं सरप्रायझिंग आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त सरप्रायझिंग मला ही गोष्ट वाटते की तुम्हाला ह्या टोनमध्ये सुद्धा बोलता येतं. तन्वी कोलते जर आरडाओरडा करत असतील ना, तर तुम्ही किंचाळता. तुम्हाला ऐकल्या प्रेक्षक टी व्ही म्यूट करतात. नाही, आणखी एक गोष्ट सांगतो मला, तुमच्या आवाजाची लेवल जेवढी अशी वर जाते ना, तेवढीच तुमच्या शब्दांची लेवल अशी खाली घसरत जाते, त्याची पातळी. मग भांडणात तुम्ही काय शब्द वापरता? तन्वींना काहीतरी बोललात तुम्ही करणना काहीतरी बोललात, सोनालींना बोललात तुम्ही, आणि ते शब्द मी इथे बोलून दाखवणार नाही, कारण मला माझी पातळी सोडायची नाही आहे. तुम्ही जेव्हा आला होता ना रुचिता, महाराष्ट्राला वाटलं होतं यू विल बी द व्हॉइस ऑफ द हाऊस, बट राईट नाव यू आर जस्ट द नॉईज ऑफ द हाऊस. फक्त कर्कश आवाज. तुम्ही कधीतरी ना असं एकट्यात ओढून बघा, तुम्हाला सुद्धा त्याचा अंदाज येईल. विचार करायच्यावरती. मला सगळ्यांना विचारायचं आहे, अजून काही घडलं का आठवड्यात या घरात जे तुम्हाला चुकीचं वाटलं? ते टास्कच्या वेळी मारामारी झाली, ते नाही व्हायला पाहिजे होतं. माझ्याकडून एक चूक झाली. तन्वी जेव्हा माझ्याशी भांडत होती तेव्हा माझ्याकडून पण एक अपशब्द निघाला. सागरजी, हा प्रॉब्लेम जो आहे ना, हा सगळ्या घराचा प्रॉब्लेम आहे. अपशब्द, शिव्या, दुसऱ्यांचा अपमान करणे, नको ते शब्द, नको ते वाक्य, जे बोलायचं बोलून जातो आणि रागाच्या भरात निघालं
याच्या पाठीमागं जाऊन आपण लपतो. आणि हा शो म्हणजे परीक्षाच आहे की हे संकट तुमच्यावरती येणारच आहेत. तुम्ही त्याचा कसा सामना करणार आहात हे तुमच्या स्वभावावर डिपेंडंट असणार आहे. हा शो संपूर्ण महाराष्ट्र परिवार सकट पाहत असतो. हा शो फक्त युवकांचा राहिलेला नाही आहे सध्या. महाराष्ट्राच्या घराघरात सर्व परिवार मिळून पाहणारा शो आहे. हेच आदर्श तुम्ही सगळ्यांना दाखवणार आहात का? आणि आपल्याकडे 2 जण आहेत ज्यांना काहीच बोलायचं नाही आहे, फक्त मारामारी करायची. स्वतःच्या बॉडीचा ताकदीचा प्रचंड माज आहे. एकमेकांच्या अंगावर धावून जायचं, धक्काबुक्की करायची, एकमेकांना धमक्या द्यायच्या. विशाल आणि ओमकार, नीट ऐका. हे घर आहे, घर, रस्त्यावरचा नाका नाही आहे जिथे दादागिरी चालेल. हे ना, हे माझं घर आहे. इथं दादागिरी नाही, इथे फक्त भाऊगिरी चालणार. या घराचे काही नियम आहेत. जर भांडायचं असेल तर भांडा, पण एकमेकांना हात लावू शकत नाही तुम्ही. या नियमावरूनच गेल्या वर्षी एका सदस्याला बाहेर काढलं होतं. तुम्हाला जायचं का बाहेर? विशाल, तुम्ही तर बिग बॉस खेळून आला. तुम्हाला रूल तर पाठ आहेत ना सगळे, तुम्हाला माहिती आहे. का विसरला तुम्ही? नाही सर, मी नाही विसरलोय. तास सुरू झाला ना भाऊ जी, तो माझ्या मागे आला. मी मागे हसून त्याला बोललो, बघ बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, अपना टास्क नहीं है कॅप्टन्सी का, तू पकडणार आहेस का मला? तो बोला नहीं नहीं नहीं. मैं बोला फिर पीछे क्यों खड़ा है, पकडणार आहेस ना. तास सुरू झाला आणि त्याने मला पकडलं घट्ट. तर भाऊ काय होतं ना, जर मला सागरने किंवा करणने किंवा सचिनने पकडलं असतं ना, मी पूर्ण ऑल आउट नाही गेलो असतो. पण जेव्हा असं कोणी मोठं मला पकडतं ना सर, मला पण असं स्वतःची भीती असते. एक मिनिट. ओमकार, तुम्ही पकडलं त्यांना पाठीमागून? हो, मी पकडलं मागून. का पकडलं? पण माझा फक्त उद्देश होता डिफेन्स करायचा. तुमचा उद्देश होता तो फक्त डिफेन्स करायचा. तुम्ही जर शेवटचा राऊंड बघितला असेल आमचा प्लॅन कोणाचा होता? आम्ही एकदम डिफेन्स करत होतो. आयडिया कोणाची होती? अनुश्रीची होती. काय आयडिया होती? फक्त आम्ही एक राऊंड होईपर्यंत तरी डिफेन्स करायचा. ठीक आहे, तुम्ही त्यांना पाठीमागून पकडलं. हो. ओके, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही पकडल्यानंतर काय होणार आहे? तो सोडवायचा प्रयत्न करेल किंवा आम्ही लास्ट टास्कमध्ये आमचं झालं, तो पण डिफेन्स करतोय, मी पण डिफेन्स करतोय, तो असं काहीतरी होईल. असं काहीतरी होईल. पण त्यांनी डायरेक्ट अंग टाकलं, मागे पडला, त्यांनी माझा घसा दाबला तिकडं. हो, एवढंच झालं का? म्हणजे तुम्ही फक्त विक्टिम होता याच्यामध्ये? नाही, विक्टिम नव्हतं. माझा उद्देश होता फक्त डिफेन्स करायचा. मी त्याचा असा कुठला हार्म नव्हतं करायचा मला त्याला. फक्त जस्ट मी त्याला असं पकडलं होतं एका जागेवरती. तुम्ही त्यांना मागून पकडलं, नंतर तुम्ही त्यांना धक्का मारला. मी धक्का नाही मारला असं भाऊ, मी फक्त पकडलं होतं. तिने सोडवायचा प्रयत्न केला तेव्हा ती धक्काबुक्की झाली. ओमकार, तुम्हाला काय वाटतं? मी असंच गार्डनमध्ये फिरून इथं आलो आहे, तुम्हाला वाटलं की मी शो बघत नाही आहे? तुम्हाला वाटलं की हा शो होस्ट करायच्या आधी तुमच्या सगळ्या क्लिप्स मी परत पाहत नाही? हे काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जसा तुमचा गेम प्ले हलक्यात घेता तसं मी माझी होस्टिंग हलक्यात घेतो. इथे एक एक शब्द मी मोजून बोलतोय. प्रत्येक शब्दाची ओळख आहे मला. मी तुम्हाला विचारत नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही त्यांना पाठीमागून पकडलं, धक्का लागला, मारला, जे काही असेल. काय ना, तुम्ही दोघं आहात, तुम्हाला दोघांची बॉडी आहे, पर्सनॅलिटी आहे. जसं विशाल म्हणाले की तुमच्या पुढे समजा प्रभू असते तर तुम्ही आरामात पकडला असता. साईजप्रमाणे तुम्ही फोर्स लावणार. पण जेव्हा 2 टफेस्ट कंटेंडर्स फिजिकली जर ह्या घरात असतील तर ते तुम्ही दोघं आहात. तुम्ही दोघं एकमेकांना भेटलात तर धक्काबुक्की जर झाली तर ते कुठल्या टोकापर्यंत जाईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. ॲब्सोल्युटली. दुसऱ्या दिवशी काय झालं सर? दुसऱ्या दिवशी हे दोघे त्यांनी फेकलेले सर कुठे, पण आणि मला खूप वाईट वाटलं. आणि मला तुमचं संतुलन गेलं ना तिथे. अग्रेसिव्ह झाला तुम्ही परत. सर कारण ना, तो त्याच्या आधी रात्री तो झोपलेला ऐकता आणि दुसरं कोणी असतं ना, ते अग्रेशन सांगितलं उठव त्याला. पण मी गेलो, अरे झोपू दे रे, झालं ना टास्कमध्ये भांडलो आम्ही, पण आता झोपू दे, डझन कंटिन्यू फ्रॉम देट. तोपर्यंत मला माहीत नव्हतं की फेकले ते. हे माझ्या बाबांनी दिलं. थोडे सेंटिमेंट्स अटॅच आहेत त्याला सर. माझं सामान, एवढं एक्सपेन्सिव्ह सामान, बाबांना दिलेलं सामान, इमोशनली सुटलेलं सामान, तो रागाच्या बरोबर फेकणार सर, तर मला राग येणारच. त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्यासाठी आहे आणि असली पण पाहिजे. सर मी एक्सप्लेन केलं सगळ्यांना. का? नंतर केलं.
हो नंतर गेलं कारण नंतर मला नंतर कळलं की- केलं कारण तुम्ही हे पण म्हणालात की तुझं आयुष्य गेलं तरी तू हे कमवू शकणार नाहीस. कारण त्यांनी बोललं मला की बाहेर जाऊन 10 घेऊन देईन. स्वतःला विकलंस तरी हे परत देऊ शकणार नाहीस. मला वाटतं ह्या शोमध्ये अशा पातळीची एकमेकांची किंमत काढणं आपण बंद केलं पाहिजे. विशाल आणि ओमकार, हा शो तरुण मुलं पण पाहतात. पहिल्या दिवशी मी तुम्हाला पाहिलं, तुमचं फिजिक पाहिलं, तुमची पर्सनॅलिटी पाहिली. मला असं वाटलं की तुम्ही तरुणांना ह्या शोमधून इन्स्पायर कराल. असं वाटलं आम्हाला तुम्ही रोल मॉडेल बनाल. पण तुमच्या माऱ्या पाहून असं वाटलं की फिटनेस राहिलं बाजूलाच, रोल मॉडेल म्हणून तुम्ही दोघंही अनफिट आहात. सर एक मिनिट, रोशनकडे बघा तुम्ही. त्यांची बॉडी आहे, त्यांनी केली का दादागिरी? तुम्ही जे टास्क खेळलात तो टास्क तेही खेळलेत. गेले कोणाच्या अंगावर धावून? काय आहे ना, एकानी ॲक्ट करायचं दुसरीने रिॲक्ट करायचं, याच्यामध्येच हे भांडणं होणार. सर मी मान्य करतो माझी चुकी आहे. त्याचं मी लॉकेट फेकलं ती पण माझी चुकी होती. त्याला मी शिव्यागाळ केला ती पण माझी चुकी होती. बट गळा घोटणं ही त्याची चुकी होती. आहे ना ते. मी त्या डोक्याला पकडलं होतं, मी त्या डोळ्यात पण बोटं घालू शकलो असतो. अजूनपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही माझा गळा पकडण्याची. त्याने गळा पकडला माझा. तुम्हाला काय तुमचा इगो हर्ट झालं वाईट वाटतंय की त्यांनी तुमचा गळा पकडला? सर गळा पकडण्यासाठी मी त्याला बोलत होतो की सोड मला. तो सोडत नव्हता. तो मला बोलतोय की काय मजाक करतोय, काय मस्ती करतोय, तिकडे बोलत होता. त्याला बोलतोय मी सोडलंय. तो बोलला माझं पण काम झालंय, मी पण बसतो तुझ्यासोबत. मी बोललो बस, पण गळा सोड. एक काम करा, मी बिग बॉसनं सांगतो दरवाजा उघडा, तुम्ही दोघंही बाहेर जा. काय तुम्हाला सॉर्ट आउट करायचं सॉर्ट आउट करा. मला खरंच काही इंटरेस्ट नाही आहे की कोणी कोणाचा गळा पकडला. पण एवढ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे की माझ्या ह्या घरात व्हायलन्स मी खपून घेणार नाही. सॉरी विशाल, येस सर. फिजिकल तुम्ही झालाय ना, तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात, तुम्ही मॅच्युअर आहात, त्याची जबाबदारी तुमच्यावर असली पाहिजे. येस सर, आय टेक केअर. तुम्ही जे ओमकारवर केलं ते ठीक आहे, पण प्रभूबरोबर काय केलं तुम्ही? पहिल्या दिवशी त्याला उचललं ते. अहो तुमची साईज काय, सर त्याची मी साईज काय? जेन्युअनली मस्तीत केलं आणि त्याचा मग नाही, कसं आहे माहिती आहे का, मस्करीची कुस्करी होऊ शकते. आय अंडरस्टँड सर. तुम्ही मस्करीमध्ये त्याला उचललं, त्यांची इच्छा होती का? नाही सर, आय एम सॉरी. पण मी ते काय म्हणाले, मला डंबेलसारखं उचलू नका, माझ्या अंगाची मस्करी करू नका. तुम्ही त्यांना तसंच पकडून ठेवतो वर. आय एम सॉरी, दॅट वॉज माय मिस्टेक. मला नाही, यू हॅव टू बी सॉरी टू हिम. मला त्याला तेव्हाच बोललो आणि गल्ला पण लागलं ते. ठीक, ग्रेट. तुम्ही सगळ्यांनी चांगलं खेळावं हीच माझी इच्छा आहे. आणि मी घरातल्या प्रत्येक सदस्याला सांगतोय, कोणाच्याही परवानगीशिवाय कोणाच्याही अंगाशी मस्करी करू नका, जबरदस्ती करू नका. युअर बिझनेस स्टॉप्स ॲट द टिप ऑफ माय नोज. याच्यापुढे तुम्ही येऊ शकत नाही. ओमकार, येस बा. ही जर मारामारी सोडली, तुम्ही कुठेच दिसला नाही. विशाल, तुम्ही सगळीकडे दिसताय, पण तुमचा गेम अजून दिसत नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की बिग बॉस खेळलोय, मी PhD करून आलो आहे. बिग बॉस मराठीच्या शाळेत तुम्ही अजून बालवाडीतच आहात. हो सर, आय एग्री. हां, इतरांच्या गेमविषयी बोलणारच आहे, पण येतो थोड्याच वेळात. रितेश छान समजावून सांगितलं, चांगलं बोल. नाही पण प्रभूला मी उचलून डोक्यावरती बसवलं होतं, पण ते तो ॲग्री होता त्याचा. नाही, पण मी पहिले सांगलं होतं बाबा माझं काय असं करत नाही. दुसऱ्या बारी मी समजून सांगलो होतं असं करू नको, मग तब्येत पाय, तुझी बॉडी पाय. जेव्हा हे माणूस असा स्टान्स घेतो, हे जेन्युअनली फील करतो. आय डोंट नो मॅन. आय जनरली आय हॅव टू लर्न पीपल. म्हणजे कॅमेऱ्यासाठी असते की जेन्युअनली हे फील. गिव मी 1 मिनिट. मी फक्त तिला विचारतो बाहेर येतेस काय. हा, लेट मी आस्क इफ शी कॅन. 1 मिनिट. रुचिता, 2 मिनिटं बाहेर येतेस? नाही. सी, आय ट्राईड. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला की अजून माझा बापाने पण हात लावला नाही कधी. पहिले सुरुवातच करायची नाही ना अशा इथं पोहोचायसाठी. आणि तर झालं सोडून दे, नव्याने सुरू कर. आणि काय बोललो हे बघ, हे पॉझिटिव्हली. पॉझिटिव्हली घेतो. 2 मिनिटं तारीफ करणं माझी, 2 मिनिटं तारीफ करणं. तू काही कपडे घातलेस ना इंडियन किंवा वेस्टर्न, खूप ओढ दिसतेस. है ना? असं क्यूट सर. है ना? चालेल, थँक्यू. हे जे रुचिकाचे हे जे बॉडी लँग्वेज आहे ते जेन्युन असतं की इट्स फॉर कॅमेरा? कुठली? हे जे असं फील करणं, नाही व्हॉट इज इट? नाही जेन्युअन. काय चारीपूर मी तुला चारीपूर जेन्युन आला तर मी तुला सांगते ना. नाही
नाव आय हॅव अंडरस्टूड दॅट शी ऑलवेज, मला तिची वृत्ती आहे त्याच्यावरून कळली. ती रागच दाखवणार आहे आता तुला. ती राग दाखवणार आहे अँड शी वॉन्ट्स टू बी अ विक्टिम ऑलवेज. त्याला का नाही बोलले मग त्याचं चुकलं ते? ना बोलतील, त्याचा नंबर नाही आलाय अजून. मला हेच नाही कळत, हाऊ कॅन शी नॉट अंडरस्टँड की त्याच्या आधी ती किती बोललेली. एवढ्या भांडणात सुद्धा माझा शब्द, हा मी सोनालीला वाईट बोलली आहे, तन्वीला बोलले, तन्वीला सॉरी बोलले, पण ह्याच्या बाबतीत मी मान्य नाही करणार आहे, कारण की तो माणूस चुकीचा आहे, तो चुकीचाच आहे. तो माणूस आधी घाण बोललाय. ती मला बोलले कुत्र्याच्या चेहऱ्याची, आय डोंट अग्री. आणि तू सही जवाब देत होतीस बिना गेटिंग अफेक्टेड बाय इट. बेबी किती बचकान. आय नो. किती बच. तेच तेच तेच. जेव्हा मी बचकांड होते तेव्हा पण मी असं नाही बोलायची. हा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राचा एक्साइटिंग शो बिग बॉस मराठी, को पॉवर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट. स्पेशल पार्टनर्स MYK Electric Tile Adhesive, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गार्डगेड आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग अँड तुनवाल ई मोटर्स. चला आता काही राहिलेल्या सदस्यांकडे वळू. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. तर आले का सगळे? काय डॉन, चहा घेताय? घ्या ना. द्या. साखर आहे का? साखर आहे का? या असा येऊ. चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. एक स्पेशल सरप्राईज आहे. ते काही स्पेशल लोकांसाठी आहे आणि ते मी चूज करणार आहे. आयुष, राकेश, रोशन, ओमकार, राधा, प्लीज उठा आणि डायनिंग टेबल जवळ या. तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, दाखवायचं तुम्हाला. या. हां, आणि टी व्हीकडे पहा. टी व्ही दिसतो तुम्हाला? हो. टी व्हीत तुम्ही दिसताय? हो. किती दिसताय? नाही. थोडे. जसं या टी व्हीमध्ये तुम्ही दिसत नाही आहात, तसं महाराष्ट्रातही कुठल्याही टी व्हीवर तुम्ही दिसत नाही आहात. हे समोर जे बसलेत ना, ते दिसत आहेत आणि तुम्ही ना पाठीमागे बॅकग्राऊंड पासिंग शॉट देताय. याच्यासाठी झालात का तुम्ही? नाही सर. नाही सर. या पुढे या. भाऊच्या धक्क्यावर आपण जरा बोलूया, म्हणजे महाराष्ट्रालाही कळलं पाहिजे की ह्या शोमध्ये अजून 5-6 असे कंटेस्टंट्स आहेत जे त्यांना दिसले नाहीत. राधा, आठवडाभर तुम्ही फक्त जेवण बनवताना दिसलात, तेही गर्दीत. मग कॅप्टन्सी टास्कमध्ये तुम्ही भांडताना दिसलात, तेही दीपालींच्या मेहरबानीमुळे. राधा, तुम्ही इतका स्ट्रगल करून फ्रंट स्टेजला आलाय, मग आता इथे बॅकग्राऊंडमध्ये का फिरताय? काय ह्याच्यासाठी आलात का तुम्ही इथे? नाही. तुमचे फॅन्स, तुमचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे ज्यांच्या तुमच्याकडून खूप खूप अपेक्षा आहेत, ते का असंच पाहणार आहेत तुम्हाला शोवरती? नाही. इथे पण बोलायचं नाही आहे तुम्हाला? मला जिथे पटेल मी तिथेच बोलते असं. अच्छा, तुम्हाला जर हे पटलं नसेल तर तुम्ही जाऊ शकता. अरे तसं नाही सर. अरे मग कसं आहे? सॉरी. तसं नाही, म्हणजे मला कळेल तेवढंच मी बोलते, असं जास्त नाही मला बोलायला होत. आम्ही पाहिलंय तुम्ही खूप बोलता टास्कमध्ये, तुम्हाला तेव्हा बोलता येतं. मिस्टेक झाली होती खूप, म्हणून मी बोलत होती. काय ना, तुमचा डिसिजन आहे तुम्हाला बोलायचंय का नाही बोलायचंय. माझं काम आहे तुम्हाला गाईड करणं. हो. हा पहिला आठवडा आहे. पहिल्या आठवड्यात आपल्याला कळत नाही आपण कुठे जातोय, काय करतोय, कुठं चुकतोय. तुम्हाला जे सांगतोय तेही ऐका, इतरांना सांगतोय त्यांच्याकडूनही शिका. हो. कारण इथे यायचा निर्णय हा सोपा नव्हता तुमच्यासाठी किंवा कुणासाठी सुद्धा. हो. फार विचार करून आपल्या मित्रपरिवारांना तुम्ही विचारलंय आणि इथे तुम्ही आलात. ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की ह्या सीझनसाठी हां. आणि या सीझनमध्ये येण्यासाठी इतक्या लोकांची गर्दी होती, हो. पण त्यातले बेस्ट ऑफ द बेस्ट निवडले गेलेले आहेत. त्याचा प्लीज तुम्ही मान ठेवा. हो, मी सुधरवेल. राकेश, येस. तुम्ही इंट्रोवर्ट आहात, रिझर्व्ड आहात, पण लोकांच्या पण अपेक्षा आहेत. मी तुमची जेव्हा ओळख करून दिली होती ना, तेव्हा
म्हटलं तुम्ही हिंदी चित्रपटात तुम्ही स्टारडम गाजवलं, ब्लॉकबस्टर चित्रपट दिले तुम्ही, हिंदी टी व्ही मराठी टी व्ही तुम्ही गाजवला आहे, तुमच्या फॅन्सची अपेक्षा आहे आणि आपण काय करताय ते चहा बनवताय, भांडणं सोडताय, बस. त्याच्या पुढे राकेश मला दिसत नाही आहेत. हा एवढाच गेम आहे का तुमचा? तुम्हाला ह्या घरामध्ये अजून जास्त इन्वॉल्व्ह व्हावं लागेल. आता तुम्ही बॅकसीटमध्ये बसलाय, बॅकफूट खेळताय तुम्ही, तुम्हाला टास्कमध्ये निवडलं गेलं. राकेश किती डिसेंटली हा गेम खेळता येऊ शकतो हे तुम्ही दाखवलं. पण प्रत्येक वेळा टास्कमध्ये कोणी ना कोणी तुम्हाला निवडायची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःहून पुढे यावं लागेल, फ्रंट फूटवर खेळावं लागेल. हे आता वेकअप कॉल आहे सगळ्यांना. मी आलो आहे असं हलवायला की बाबा काहीतरी करा आता तुम्ही. आणि राकेश तुमची एक फन साईड पण आहे. काल जेव्हा तुम्ही सोनाली यांना ड्युटी शिकवत होता, काय मजा येत होती बघायला. म्हणजे बघा ना, आता तुमच्या आठवड्याची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही आहे की तुम्ही सोनालीला ड्युटी करायला लावली. ते सगळं घासून घेतं तुम्ही चहाचं. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे. नाही, व्हॉट युअर पॉइंट? फक्त चहापुरते मर्यादित राहू नका. नाही, मी कारण चहाची जबाबदारी फक्त प्रभूंनी हातात घेतलेली आहे. मी ट्राय करतोय की काय काय प्रॉब्लेम्स होत आहेत ते एका पद्धतीने सॉल्व्ह करायचा पण करतोय प्रयत्न. तर एक हळूहळू चालू आहे. पहिला आठवडा आहे. एक आय एम ट्राईंग टू सस एव्हरीथिंग, पण आय विल डेफिनेटली टेक युअर पॉईंट. कसं आहे, मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की हे जे काही क्रिटिसिझम आहे हे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. की तुमचा गेम अजून चांगला व्हावा म्हणून हे सगळं आहे. हे मी वारंवार सांगतोय कारण कोणाला असं वाटू नये की माझं काही पर्सनल बायसेस आहेत. नो नो नो. किंवा मी ह्याच्यामुळे म्हणतोय. माझ्यासाठी तुम्ही सगळे एक आहात. राकेश, तुमची फनी साईड दिसली, समृद्धपणा दिसला, समजूतदारपणा दिसला, शायराना अंदाज पण दिसला. ओ माय गॉड. अजून 2-3 शायरी तुमच्या येऊ द्या. सगळं दिसतंय पण गेम नाही. तर गेमला पण फोरफ्रंटवर ती आणा. येस, शिकतो हळूहळू. आयुष, नमस्कार सर. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं हे आयुष आहेत. जर आठवडाभर विसरले असतील तर परत सांगतो, हे आयुष आहेत. बिग बॉसमध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष, तुमच्याबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही जर काही कराल तर मी बोलू शकेन. जेव्हाही दिसलात तुम्ही, ग्रुपमध्ये दिसलात तुम्ही. काय माहिती आहे ना, ह्या बिग बॉसच्या शोमध्ये महाराष्ट्राला पहिली ओळख चेहऱ्याने होते, नंतर नावाने होते, नंतर तुमच्या कामामुळे होते. मला वाटतं ह्या आठवड्यात तुमची चेहऱ्याने पण ओळख होत नाही आहे. या 3 स्टेप्स आहेत तुम्हाला हळूहळू त्या गाठायच्यात, ते टप्पे गाठायचे तुम्हाला. सर, मी माझ्या परीने जाताना सिलेंडर घेऊन गेला होतात. गॅस जर संपला असेल तर पाठवतो परत. सर, नाही गरज पडणार. तुम्ही जे बोललात ते माझ्यासाठी खूप आहे. मी ते सिरियसली घेईन. मी माझ्या परीने जे प्रयत्न केलेत ते तुमच्या बोलण्याने कळते की कमी पडलेत. सो मी अजून प्रयत्न करेन आणि पुढच्या आठवड्यात तुम्ही परत हे बोलणार नाही याची मी गॅरंटी घेईन सर. गुड, तीच अपेक्षा आहे मला. येस सर. आता मला बोलायचं आहे प्राजक्ता शुक्रे आणि सचिन कुमावत यांच्याशी. दोघंही सिंगर्स आहेत, दोघंही इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज आहेत. सचिन, तुम्ही इथून जाताना खूप मोठं प्रॉमिस करून गेला होता. तो एक डायलॉग होता ना तुमचा गरुडाबद्दल, तुमचा स्वॅग दाखवला होता मला तुम्ही. आणि प्राजक्ता, येस सर. तुम्ही जाताना म्हणालात मला भीती वाटणार, सारखं रडू येणार मला. पण आठवड्याभरात ते उलटं झालं आहे. तुम्ही रडलात पण समोरच्यांना रडवलात पण. आणि काय खेळलात की या सीझनच्या पहिल्या कॅप्टन झालात तुम्ही. अभिनंदन. थँक्यू रितेश. माझ्या टीममुळे झालं ते, माझ्या एकटीचं नव्हतं ते केलेलं. त्यांनी सगळ्यांनी खूप छान खेळलं आणि म्हणून मी कॅप्टन बनू शकले. काही काही गोष्टी तुम्ही खूप चांगल्या खेळल्यात. पॉवर चेंबरमधला बझर असेल, नॉमिनेशन असेल, तिथे तुम्ही थोडं हल्लात, पुन्हा स्वतःला कंपोज केलं, पुन्हा गेममध्ये आलात. वेल प्लेड, छान खेळलात. थँक्यू मीन्स अ लॉट.
थँक्यू. मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला दिलेले टिश्यू पेपर्स मी रिफिल करेन, पण मला वाटत नाही आता त्याची गरज असेल आणि गरज लागू नये अशी अपेक्षा आहे. पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू. सचिन, हा भाऊ. गाणी म्हणा, गमती जमती करा, पण खेळ सोडू नका हो. आता फक्त तुम्ही 3.5 जिल्ह्यापुरते मर्यादित नाही आहात. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. नक्कीच. तयारीला लागा. हो भाऊ. हां करण, भाऊ. तुम्ही तुमच्या नावाला जागलात. फोकस्ड इंडियन. थँक्यू भाऊ. या संपूर्ण गेमबाबत जर कोणी फोकस्ड असेल तर ते तुम्ही आहात. हा Thank you, गेम तुम्हाला कळलाय, तुम्ही तुमच्या डोक्याने शांतपणे चालवताय. मग ते वेकअप सॉन्गमध्ये बाकीचे नाचत असतात, तुम्ही स्विमिंग पूलमध्ये उडी मारून ते काय वेगळे पण करता. ते असो, स्विमिंग पूलमधलं पाणी पिऊन पॉवर की मिळून असेल, किंवा वादांमध्ये भांडणांमध्ये तुमचे हिलेरियस वन-लाइनर्स असो, सोनवणे वहिनींचं ह्युमर असो, तुमचा सार्कॅझम असो, तुम्हाला पाहायला खरं सांगू का मजा येते. थँक्यू भाऊ. थँक्यू सो मच. पण कारण एवढं सगळं चांगलं असताना एक गोष्ट खटकली. मला सांगा, तुम्ही करण आहात की दानवीर करण आहात? नाही समजलं तुम्हाला? प्राजक्ताला पॉवर देऊन स्वतःलाच नॉमिनेट केलं तुम्ही. हा गेम मला कळला नाही. आत गेल्यानंतर मी बजर दाबणार होतो, बट बिग बॉसची एक लाईन होती ती माझ्या डोक्यात आली. या घरात त्यालाच किंमत आहे ज्याच्याकडे हिंमत आहे. आणि त्यावेळी असं वाटलं की नॉमिनेट होऊन मला ती हिंमत करायची होती. आणि मला नॉमिनेशनला घाबरायचं नाही सर. मला बघायचं होतं की या बजर नाही दाबून पण काय होतं. कारण दाबून तर एक गोष्ट होणार आहे मला माहिती आहे, पण नॉमिनेशनचं टेन्शन मला, जसं मी सगळ्यांशीच बोलत असतो की मला नॉमिनेशनचं टेन्शन बिलकुल नाही आहे. कारण मला माहिती आहे. का नाही आहे नॉमिनेशन टेन्शन? कारण मला माहिती आहे सर, महाराष्ट्र माझ्यासोबत आहे आणि त्या एका बझरनी ते डिसाईड नाही होऊ शकत माझे जे पण काय आहे ते. तुम्हाला कारण मी सांगतो, बरेच कंटेस्टंट येतात जे पॉप्युलर असतात, ज्यांना वाटत असतं की महाराष्ट्र माझ्या पाठीमागे उभा आहे, देश माझ्या पाठीमागे उभा आहे, पण वारं कधी फिरलेलं असतं ना कुठल्या आठवड्यात, कारण तुम्हाला आत माहिती नसतं बाहेर काय चालू आहे. बरोबर. आणि जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण घराच्या बाहेर असतो. बरोबर. आणि वाटतं की अरे बाप रे, एवढं कसं चुकलं माझं, मी करायला नाही पाहिजे होतं. बरोबर. तुम्ही त्या पॉवर चेंबरमध्ये बजर नाही दाबलात. तसं पहिल्याच टास्कमध्ये कोणीच बजर नाही दाबलं. त्याच्यावर मला तुम्हाला ना एक उदाहरण द्यायचं आहे. समजा तुम्हाला सगळ्यांना एक टास्क दिला की एका भिंतीला साखळी बांधलेली आहे, आता ती भिंत ओढायची किंवा ढकलायची, काय करणार तुम्ही? ओढायची. म्हणजे ओढायची आणि भिंत अंगावर पाडून घ्यायची, हा तुमचा गेम प्लॅन आहे. अशीच भिंत पाडून घ्या आणि मग घराच्या बाहेर व्हाल. प्रत्येक संधी ही स्वतःसाठी वापरा. ठीक आहे, तुमचे प्रचंड चाहता वर्ग असेल. समजा कुठल्या दिवशी नॉमिनेशनमध्ये तुम्ही दुसऱ्याबरोबर आलात, असं नाही की त्यांचा चाहता वर्ग नाही आहे. बरोबर. खालीवर कधी झालं तर बाहेर व्हाल. मला वाटतं इथे प्रत्येकाने इव्हेंच्युअली, हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, हा काय टीम स्पोर्ट नाही आहे. जेव्हा आपण टास्क करतो त्यावेळेस टीम्समध्ये खेळतो, पण शेवटी ट्रॉफी जिंकणारं एकच असणार आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा स्वतःला सेफगार्ड करा. येस. आणि एक अजून एक गोष्ट जे पहिल्या दिवशी ॲक्च्युली, कारण मी पण गेम समजत चाललो आहे हळूहळू. सो पहिल्या दिवशी जे मी बिग बॉसला एका टास्कमध्ये बोललेलो की बिग बॉस अनफेअर आहे आणि आय थिंक ह्यांना ते आपण गोल्डन राशन कार्ड दिलं पाहिजे, हे माझं मत होतं, पर्सनल मत होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा बिग बॉसनी मला नीट समजवलं, म्हणजे सगळ्यांनाच समजवलं की हे का नाही आहे, का नाही, आणि मी त्याचा खूप विचार करत होतो. आणि मग ते खूप विचार करून स्वतःशी बोलून मला ती गोष्ट कळली की बिग बॉस अनफेअर बिलकुल नाही आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण आहे त्यांचं, आणि तसा विचार करून मी आता सगळा गेम खेळतो. मी एवढं सांगू शकतो, बिग बॉस असतील किंवा मी आहे, आम्ही एक फेअर गेम आणि फेअर प्ले खेळणारे व्यक्ती आहोत. आणि आपल्या आपल्या ज्या काही चुका असतील, ज्या काही दुरुस्ती करायच्या असतील त्या दुरुस्ती करा. तुमच्या स्वतःच्या गेमची उंची वाढवा आणि जास्तीत जास्त इन्वॉल्ड राहा, एवढं सांगतो. येस भाऊ. आणि आणखी एक आहे की प्रत्येक सिच्युएशनमध्ये जसं खेळायला पाहिजे तसं करण तुम्ही खेळायला आहात. व्हेरी वेल डन. थँक्यू. पण या घरात एक स्मार्ट प्लेअर आहे,
मला त्यांची ओळख करून द्यायची सगळ्यांना. सोनाली, कसे आहे आपण? मी ठीक आहे. फार स्मार्टली तुम्ही लोकांना पोक करता, त्यांचे असली चेहरे बाहेर काढता. पण एक गोष्ट तुमची खरंच मला खूप पटली आणि आवडली. जेव्हा रुचिता करणकडे चावी मागत होत्या तेव्हा त्या तुमच्यावरही ओरडल्या, वाटेल ते बोलल्या, रागात होत्या. पण तुम्ही तिथे मॅच्युरिटी दाखवली, तुम्ही त्यांची समजूत काढली. सोनाली, रुचिताबरोबरचं भांडण टोकाला जाऊ शकत होतं, पण मला वाटतं की त्या सिच्युएशनला तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड केलं, समजलं आणि त्याला हँडल केलं. व्हेरी वेल डन, गुड जॉब. सोनाली, नॉमिनेशनमध्ये रिझन देणं असो, ओव्हरऑल घरातलं तुमचं प्रेझेन्स असो, या सगळ्यातून एक गोष्ट नक्कीच कळते. यू कॅन लाईक सोनाली, यू कॅन हेट सोनाली, बट यू कॅन नॉट इग्नोर सोनाली. या घरात 3 जण आधी बिग बॉस खेळून आलेले आहेत, पण त्या एक्सपिरियन्सचा सगळ्यात चांगला वापर जर कोणी केला असेल तर सोनाली, तो तुम्ही केलेला आहे. थँक्यू रितेश. अजून एक प्लेअर आहेत ज्यांना पाहून मी स्टेजवर सरप्राईज झालो होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त सरप्राईज मी त्यांचा गेम पाहून झालो. सागर कारंडे, काय खेळलायत तुम्ही. मजा मस्ती करणं असू दे, टास्क खेळणं असू दे, समोरून आरे झालं की त्याला का रे म्हणणं असेल, सगळ्या बाबतीत टॉप क्लास. सागर, जसे तुमच्या नाटकाला हाऊसफुलचे बोर्ड लागतात ना, तसंच तुमच्या पहिल्या आठवड्याच्या परफॉर्मन्सला सुद्धा हाऊसफुलचा बोर्ड लागला पाहिजे. बाहेर अशी चर्चा सुरू आहे, एंटरटेनमेंटचे नवे फंडे सागर कारंडे. एकीकडे सागर यांनी हाऊसफुलचा बोर्ड लावलाय, दुसरीकडे 3 सदस्यांचे थिएटर रिकामे होते. म्हणजे रिकामे होते, हळूहळू भरले थोडेफार. दीपाली, दिव्या आणि अनुश्री. दीपाली, दिव्या, तुमच्याबद्दल मी असं म्हणेन, तुम्ही ना थोडासा धक्का स्टार्ट आहात. तुम्हाला थोडं कोणीतरी पुश करावं लागतं, कोणीतरी चार्ज करावं लागतं, समोरून कोणीतरी बोलावं लागतं, कोणीतरी भांडावं लागतं. पहिले 2-3 दिवस तुम्ही असं बघत होता, टेस्ट करत होता, काय चाललं आहे, कसं चाललं आहे. पण लास्ट 2 दिवसात तुम्ही दोघींनी गेम अप केला आहे. हा ग्राफ असाच वर चढता राहू द्या. दिव्या, दीपाली, असं समजा आत्ता तुमच्याकडे सिल्वर कार्ड आहे, पुढच्या आठवड्यात गोल्ड कार्डची अपेक्षा आहे. कसं आहे ना, मी नेहमीच म्हणतो की पोटेन्शियल आहे, इन्व्हॉल्वमेंट कमी आहे. 2 प्रकारचे खेळाडू असतात, एक ॲक्टिव्ह असतात, एक रिॲक्टिव्ह असतात. बिग बॉस विनर्स आत्तापर्यंत फक्त आणि फक्त ॲक्टिव्ह प्लेयर्सच झालेले आहेत. रिॲक्टिव्ह प्लेयर्स हे कुठल्या ना कुठल्या आठवड्यात घराच्या बाहेर गेलेले आहेत. बरेच असे विनर्स आहेत ज्यांनी आपली सुरुवात रिॲक्टिव्ह प्लेयर म्हणून केली, परंतु गेम समजून ते ॲक्टिव्ह झाले आणि ते गेम जिंकले, ट्रॉफीज ते जिंकले. तर तशी अपेक्षा इथं आपल्या घरात बरेचसे रिॲक्टिव्ह प्लेयर्स आहेत, त्यांना आता मला ॲक्टिव्ह करायचं आहे. तर कृपया पुढच्या आठवड्यात सगळेजण ॲक्टिव्ह व्हा. अनुश्री, तुम्ही पहिल्या दिवशी दिसला जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या विरोधात गेलात. मग त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट नॉमिनेशनच्या दिवशी उगवलात. मधले 2-3 दिवस कुठे वाईला गेला होतात? नाही सर. तुम्ही जर फक्त नॉमिनेशन झाल्यानंतरच ॲक्टिवेट किंवा ॲक्टिव्ह होणार असाल तर मी बिग बॉसला सांगतो की प्रत्येक आठवड्यात तुम्हाला नॉमिनेट करा. काय बोलायचं तुम्हाला? प्रयत्न करते सर, अजून गेम इम्प्रूव्ह करायचं मी ट्राय करेन. काय ना, भाऊचं धक्क्यावरती मी येऊन भेटतो तुम्हा सगळ्यांबरोबर, तुम्हा सगळ्यांशी चर्चा करतो, तुमच्या गेमबद्दल प्रत्येकाबद्दल बारकाईने आम्ही ॲनालाइज करून बोलतो, कुठले मुद्दे मांडायचे आहेत, काय तुम्हाला सांगायचं आहे. जितका जास्त वेळ मी तुमच्याबद्दल बोलणार तितकी जास्त तुमची इन्व्हॉल्वमेंट त्या आठवड्यात होती, म्हणून ते घडणार आहे. बाकी सगळ्यांशी 1-2 मिनटं झालं. तुमचे चाहते टी व्हीवर पागणार आहे आमचा हिरो किंवा आमची हिरोईन
किंवा आम्ही ज्याला सपोर्ट करतोय ते कधी येणार, अरे झालं 1 मिनिटात झालं, 2 मिनिटात झालं, असं का? ते पण प्रचंड अपेक्षेने तुमच्याकडे पाहणार आहेत. त्यांच्या अपेक्षा तुम्ही भंग करू नका. नक्कीच सर. रोशन, तुमचा गेम इम्प्रूव्ह करा, तयारीला लागा. आता रडायचं नाही, आता लढायचं. बिलकुल दादा. आर द लास्ट बट नॉट द लीस्ट, डॉन. बोला सर. प्रभू, तुम्ही यत्र तत्र सर्वत्र होता. धन्यवाद सर. कळलं का मी काय म्हटलं ते? कोणीतरी सांगा त्यांना माझं काय म्हणणं आहे. जिथे जिथे होतं ते सगळीकडे दिसलास. धन्यवाद सर. म्हणजे इकडं तिकडं तुम्ही सगळीकडे दिसलात. धन्यवाद सर. अहो, तुम्ही एवढ्या वेळा चहा मागवलात. बिग बॉसच्या घरातला एक कॅमेरा नाही जिथं चहाची मागणी नव्हती. हा, मला जेवण नाही भेटलं तरी चालतंय, पण मला चहा आधी लागतोय. ठीक आहे, आता त्याची पण सोय आम्ही केलेलीच आहे. जिथं काय ना, एंटरटेन करण्यासाठी सगळे टास्कची वाट पाहत असतात, तिथे तुम्ही टास्क चांगला खेळलातच. भांडी घासण्याचा असो, कॅप्टन्सीचा असो, तुम्ही चांगलं खेळात. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही दाखवून दिलेलं आहे की एंटरटेनमेंट करण्यासाठी तुम्हाला टास्कची गरज नाही. तुमच्या पर्सनॅलिटीमुळे, तुम्ही जसे आहात, तुमच्या स्वभावामुळे, तुम्ही जे बोलता, जसं बोलता, लोकांना एंटरटेन करण्यात तुम्ही कधीही पाठीमागे नाही आहात. तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये असलात, आता मी बऱ्याच लोकांना म्हणालो की तुम्ही दिसलात पण ग्रुपमध्ये दिसलात. प्रभू ग्रुपमध्ये दिसले पण कॅमेरा त्यांच्यावरती होता. धन्यवाद सर. मी हेच म्हणतो की ग्रुपमध्ये जरी असला ना, काहीतरी ॲक्टिव्हली करा जिथे तुमचं इन्व्हॉल्वमेंट असेल. प्रभू, तुम्ही प्रेक्षकांना नवीन गोष्ट शिकवली. कोणची सर? तुम्ही प्रेक्षकांना गोट्यांचे नवनवीन प्रकार शिकवलेले आहेत. गुलाबजामची गोटी, रसगुल्ल्याची गोटी, अंड्याची गोटी, बाकी खायच्या वेगळ्या, खेळायच्या वेगळ्या, ह्या सोनालीने सांगितलेल्याच आहेत. प्रभू, बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेऱ्याने कॉन्टेंट बनवता, इथे 100 कॅमेरे आहेत. हा सर. तुम्ही हसवलात, तुम्ही रडवलात. मी बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही यांना छोटे समजत आहात, पण या आठवड्यातले हे खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहेत. धन्यवाद सर. काय म्हणायचं का तुम्हाला? सर, या आठवड्यामध्ये समद्यांनी दणका शॉट केले, पण आपला दणका अलग होता. तुमचा दमका अलग होता का? हा. वा, असंच खेळत राहा, पुढे जात राहा. धन्यवाद सर. सागर, काय म्हणायचं तुम्हाला? मलाही शिकवलं त्याने व्हिडिओ कसा बनवायचा ते. मग मला कधी शिकवणार आहात तुम्ही? डॉन, तुम्हाला तर तेच वर शिकलं सर, असं येऊन असं बोलायचं म्हणून. तुमचाच फोन मागितला होता. ते जर तुम्ही व्हिडिओ काढला, शिकवलं थोडी मला. मग असं नुसतं ऍक्टिंग तर करून आणि दाखवली का कसं नाही? शिकवलं? तुम्ही रेकॉर्ड बटन दाबलंच नव्हतं त्याच्यावरती. सर, इतके मोठे कॅमेरा वर जाऊन कॅमेरा पकडेल होतं तिथं, मग मला बटन चालू करायची काय गरज आहे? इतके मोठे कॅमेरा कॅप्चर करत होते म्हणल्यावर. कॅमेरा हातात कशाला घेतला होता तुम्ही? फक्त त्या तिथं दिसण्यासाठी असा व्हिडिओ करतोय म्हणून. ऍक्टिंग करत होता तुम्ही? हा, फक्त ऍक्टिंग केली. पण मला ऍक्च्युअल रील बनवणं कसं कधी शिकवणार तुम्ही? आता तुम्ही एवढ्या मोठ्या फिल्म बनवतात म्हणल्यावर, तुम्ही एवढा बिग बॉस चालितात, तुम्हाला शिकवायची काय गरज आहे? प्रभू, चहात जी साखर आहे हा सर. त्याचा गोडवा मला आता जाणवत आहे तुमच्या बोलण्यात. धन्यवाद सर. सगळ्यांनाच पुढच्या आठवड्यासाठी 2 सूचना आहेत. एक, आपल्या इथे खूप हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलत आहेत. पहिला आठवडा होता म्हणून बिग बॉसनी टोकलं नाही. उद्यापासून फक्त मराठीच बोललं पाहिजे, याची कृपया दक्षता घ्यावी. आणि दुसरं, पहिला आठवडा होता म्हणून मी सगळ्यांबद्दल बोललो. पुढच्या आठवड्यात जे दिसणार नाहीत त्यांच्यावरती मी माझा आणि प्रेक्षकांचा वेळ वाया घालवणार नाही. तर विचार करा. उद्या भेटू. अच्छा, महाराष्ट्राला मी धन्यवाद करतो. असं प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. आय लव्ह यू. अरे, मला माझी बायकोच आठवली ग. आणि ती म्हणाली की पहिल्या सोडत भारी हा थांबणार नाही, राहणार नाही. आणि ह्याला बघून आम्हाला दुःख झालं. ओ एवढा ऐकून लय मजा आली. हा, मला घडा गाडत नाही, म्हणजे गेम चांगला तुमच्यामुळे केला. दाखवून झालंय. सगळ्यांची धोंड बंद केली. महाराष्ट्राला इमोशनल झाली. ओ
उडून बाहेर हो ती पण रडली डोसिंग हिम हो तो तुझ्या डोळ्यात पाणी माय गॉड सांभाळून घ्यायचंय. माय गॉड आय कांट शो माय टीयर्स आय डोंट लाईक येस येस ते पूर्ण ग्रुप तो हे पडला जवळपास असं समजून घे पूर्ण निगेटिव्ह झालं ना. हो आणि ती अजून निगेटिव्ह पडत चालली आहे रुचिता. तिला असं वाटतं की मी करणबद्दल राग धरला पाहिजे. अरे मी समोरून तुला विचारतोय ॲटलिस्ट आत्ता तरी ये माझ्यासमोर. ते असं प्रोवोक करून साईडला व्हायचं, मग दुसरा माणूस ओरडत बसू दे, आपण गप्प बसायचं. हाच खेळ आहे. आग लगानी छोड़ दो. हां तेच काम आहे. जॉब इज नॉट येट डन सो नॉट येट हॅपी. तुम्ही बसा त्याचं. अजून काय करायचं मग तेच ना, हळूहळू शिकू ग, एवढं काय टेन्शन नको घेऊ, पहिला हप्ता आहे. बरोबर शिकून घ्यायला इथं हळूहळू सगळं माहीत पडवलं. तर मित्रांनो, तुम्हालाही कळलंच असेल, हाच आहे आपला पॅटर्न. यंदा असंच हवेत उडणाऱ्यांची झोप उडवली जाणार आहे आणि झोपलेल्यांना जागं केलं जाणार आहे. कारण हा आपला खेळ आहे. इथं कुणी जास्त आवाज वाढवला तर समजून जायचं आपण त्यांना शब्दांनी बडवला. आज आठवडाभर अति करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली आहे आणि कमी दिसणाऱ्यांना दिशा दाखवली. उद्या यांना धक्काही देऊया आणि धमाली करूया. त्यासाठी पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी, co-powered by Danube Properties, Santur Soap, Vitoba Premium Herbal Toothpaste, special partners MYK Leticrete Tile Adhesive, Pitambari Dishwash Gel, Pune Guardgear आणि Sons Limited, Gemini Cooking Oil, Cotton King and Tunwal E-Motors. तुम्हाला तर माहितीच आहे, आज सीझन नंबर 6 आहे. इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे.